19व्या शतकात मराठी साहित्यात ना एक प्रचंड मोठी उलथापालथ झाली. कल्पना करा, एका जुन्या पारंपरिक वृक्षावर कोणीतरी एका अगदी नवीन परदेशी फांदीचं कलम लावावं आणि त्यातून एक अशी काहीतरी नवी जोमदार फांदी फुटावी जे आधी कधीच अस्तित्वात नव्हतं. हो, अगदी तसंच काहीसं घडलं. आज आपण याच स्थित्यंतराची, याच महान कलमाची गोष्ट पाहणार आहोत. आणि बघा, प्रसिद्ध इतिहासकार श्री जोग यांचं हे वाक्य, हे या संपूर्ण बदलाचं सार एका ओळीत सांगून जातं. कलम करणं ही संकल्पनाच किती समर्पक आहे, नाही का? म्हणजे एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीवर केवळ राज्य नाही केलं, तर तिच्यामध्ये काहीतरी नवीन रुजवलं. पण हे कलम करण्याआधी तो मूळ वृक्ष कसा होता? म्हणजे आपलं मूळ मराठी साहित्य कसं होतं? चला तर मग या बदलाच्या अगदी मुळाशी जाऊया. ही क्रांती नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी 1818 पूर्वीचं जग कसं होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कसं होतं त्या काळातलं महाराष्ट्राचं सामाजिक आणि साहित्यिक वातावरण? इथे बघा, दोन पूर्णपणे वेगळी जगं जणू समोरासमोर उभी आहेत. एका बाजूला आहे पेशवाई, जिथे जीवनाचा, विचारांचा केंद्रबिंदू होता अध्यात्म, आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्रिटिश राजवट, जी सोबत घेऊन आली एक पूर्णपणे भौतिकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. जिथे मौखिक परंपरेची जागा आता छापील शब्द घेणार होते आणि एका बंदिस्त समाजाचे दरवाजे संपूर्ण जगासाठी उघडणार होते. एक क्षण विचार करा, त्या काळातलं साहित्य कशासाठी लिहिलं जात असेल? तर त्याचं उत्तर आहे मुख्यत्वे देवासाठी, मोक्षासाठी. त्याचा आत्माच आध्यात्मिक होता. सगळं काही काव्यमय आणि कथा त्या पुराणांमधल्या. बरं, छापखाने तर नव्हतेच, त्यामुळे ज्ञान पोथ्यांमध्ये बंदिस्त होतं, काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित. ह्या सगळ्याला एक छोटासा अपवाद होता, तो म्हणजे शाहिरी काव्याचा, ज्यात कुठेतरी सामान्य जीवनाचं प्रतिबिंब दिसायचं. आणि मग उजाडलं ते 1818 साल. हे वर्ष म्हणजे केवळ एका सत्तेचं हस्तांतरण नव्हतं. नाही, ही होती दोन वेगवेगळ्या संस्कृतींची, दोन पूर्णपणे भिन्न विचारसरणींची एक जोरदार टक्कर. आणि ह्याच टक्करीतून नव्या युगाची ठिणगी पडली. ही फक्त एक टाईमलाईन नाहीये, ही आहे बदलाची कहाणी. 1818 मध्ये पेशवाई संपली आणि कंपनी सरकार आलं. मग एल्फिन्स्टनने शिक्षणाची नवी पायाभरणी केली. पुढे 1857च्या उठावानंतर तर सत्ता थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेली आणि या प्रत्येक राजकीय वळणाने साहित्याची दिशा अक्षरशः बदलून टाकली. थोडक्यात सांगायचं तर हा संघर्ष होता श्रद्धेचा आणि तर्काचा, परंपरेचा आणि आधुनिकतेचा. एका बाजूला होता धार्मिक ग्रंथांनाच अंतिम सत्य मानणारा समाज, तर दुसऱ्या बाजूला होती प्रत्येक गोष्टीला विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहणारी नवी राजवट. या नव्या राजवटीने फक्त सैन्य किंवा कायदेच नाही आणले, तर ज्ञानाची नवी साधनंही आणली. अशी 3 साधनं ज्यांनी महाराष्ट्राचा बौद्धिक अवकाश म्हणजे विचार करण्याची पद्धतच कायमची बदलून टाकली. बघूया कोणती होती ही साधनं? यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे मुद्रणकला, म्हणजेच प्रिंटिंग प्रेस. यामुळे काय झालं माहितीये का? जे ज्ञान पिढ्यानपिढ्या काही मोजक्या लोकांच्या हातात बंदिस्त होतं, ते आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. विचार आता वेगाने आणि स्वस्त्यात पसरू शकत होते. ही एक वैचारिक क्रांतीच होती खरं तर. दुसरं साधन होतं गव्हर्नर एल्फिन्स्टनने आखलेली शिक्षणाची नवी योजना. ही फक्त इंग्रजी शाळा उघडण्यापुरती मर्यादित नव्हती. नाही, ही एक खूप दूरगामी आणि विचारपूर्वक आखलेली योजना होती. यात देशी शाळा सुधारण्यापासून ते थेट विज्ञान आणि नीतिशास्त्रावर मराठीत पुस्तकं छापण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश होता. आणि तिसरं साधन होतं भाषांतर. इंग्रजी आणि इतर पाश्चात्य भाषांमधल्या ज्ञानाचा एक प्रचंड मोठा खजिना भाषांतरामुळे मराठी वाचकांसाठी खुला झाला. जणू काही ज्ञानाचा एक महापूरच आला होता. विज्ञान, इतिहास, तत्वज्ञान तर आलंच, पण त्यासोबत कादंबरी, निबंध यांसारखे अगदी नवे कोरे साहित्य प्रकारही मराठीत येऊ लागले. या नव्या साधनांमुळे, या नव्या ज्ञानामुळे एक खूप मोठी गोष्ट घडली. साहित्याचा उद्देशच बदलला, लेखनाची प्रेरणाच बदलली. आता साहित्यानं देवाऐवजी माणसाकडे, त्याच्या जगण्याकडे पाहायला सुरुवात केली. मोक्ष आणि परलोकाऐवजी इथल्या समाजाबद्दल आणि वर्तमानातील समस्यांबद्दल बोलू लागलं. धर्मग्रंथांना आधार मानण्याऐवजी तर्क आणि निरीक्षणाला महत्त्व मिळू लागलं. आणि त्यामुळे लेखकाचं ध्येय आता केवळ भक्ती करणं राहिलं नाही, तर समाज प्रबोधन करणं बनलं. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
एक क्षण विचार करूया, जेव्हा आरसा देवाऐवजी समाजाला दाखवला जातो तेव्हा काय दिसतं, काय बदलतं? याच प्रश्नामध्ये आधुनिक मराठी साहित्याचं बीज दडलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आता न.चिं. केळकरांचं हे विधान बघा, किती जबरदस्त आहे. ते म्हणतात की त्या काळात साहित्याला धर्मापासून वेगळं असं काही अस्तित्वच नव्हतं. इतकंच काय, अगदी मोरोपंतांची कवितासुद्धा कदाचित धर्मग्रंथ म्हणून गणली गेली असती. यावरून साहित्य आणि धर्म किती एकरूप होते याचा आपल्याला अंदाज येतो. ठीक आहे, मग ह्या सगळ्या वैचारिक क्रांतीचे जमिनीवर काय परिणाम झाले? म्हणजे या नव्या विचारसरणीतून कोणत्या ठोस गोष्टी निर्माण झाल्या? हे बघा, हे आहे त्या कलम प्रक्रियेचं प्रत्यक्ष फळ. ह्याच काळात मराठीत पहिल्यांदाच शाळेपुस्तकं, शब्दकोश, व्याकरण, निबंध, नियतकालिका आली, कादंबरी, चरित्र आणि सामाजिक नाटकं यांसारख्या अनेक नव्या साहित्य प्रकारांचा पाया घातला गेला. आजचं जे संपूर्ण आधुनिक मराठी साहित्य आहे ना, ते ह्याच पायावर उभं आहे. आणि हो, हा काही योगायोगाने झालेला बदल नव्हता. यामागे एक मोठी गुंतवणूक होती, एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न होता. हा आकडा बघा. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीने 1825 ते 1832 या काळात नवीन पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. 2 लाख रुपये, तेही त्या काळात. म्हणजे हा बदल किती विचारपूर्वक घडवून आणला जात होता हे लक्षात येतं. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. इंग्रजी ज्ञानाच्या आणि त्यांच्या साधनांच्या येण्याने मराठी साहित्याची एक प्रकारे नवनिर्मिती झाली, की त्याने आपल्या मूळ परंपरेची जागा घेतली? हा बदल म्हणजे विकास होता की आक्रमण? या प्रश्नाचं उत्तर कदाचित इतकं सोपं नाहीये. आणि म्हणूनच ही महान कलम प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि तितकीच रोचक ठरते.